म्हणायचं नाही नाही म्हणायचं आई 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 नको आई माझी इच्छा नाही आई आई प्लीज नको ना प्रश्नच नाहीये अगं. हे बघ औषधं घ्यायचेत ना मग काही नाही खाल्लंस तर त्रास नाही का होईल तुला. हे बघ डॉक्टरनी सांगितले काहीतरी खाल्लंच पाहिजे. चल, तोंड उघड थोडस नाही नाही ना आतच नाहीये. काकू असं का करतेस सांग मला. अशक्तपणा जायला हवं का नको. मी आत्ताच बोललो डॉक्टरांशी तुझे सगळे वायटल्स नॉर्मल आहे. काळजीचं काही कारण नाहीये आणि डिस्चार्ज लवकर देतील. बघा मी वेगळं काही म्हणत होते का पण तुम्ही लोक ऐकतच नाही यार. पण तू जर खात नसशील ना तर मी डॉक्टरला सांगतो अजून तुला 2-4 दिवस इथेच ठेवा. नाही नाही नको समर प्लीज मला घरी यायचं. मला घरी घेऊन चला प्लीज. मग तू खाऊन घ्या आधी. थोडस देते का मी. हो 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 थोडस आणखी पिंट्या म्हणजे घरी असताना हिला एवढा त्रास कसा झाला. म्हणजे का झालं असं कारण काय यामागचं. स्ट्रेस दुसरं काय. मल्लिका अगं काय कमी धक्के पचवलेत का मी पण. अजूनपर्यंत सगळं ठीक करत होतीस ना मग आता पण अशी खंबीरपणे उभी राहतो हे असं नाही करायचं. आई मुलांबद्दल काही ऐकलं ना की खूप काळजी वाटते हो. अगं पण उलगडा झालाय ना सगळा. म्हणजे अंशुमन निर्दोष आहे कळलंय ना. मग पण आई माझ्या डॉलचं काय. घर सोडून आली आहे. आणि परत जायचं नाही म्हणते. काय अधीरा घर सोडून आले. नाही आजी एवढं काही झालं नाही. आणि काकू त्यावर आपण मार्ग काढू. पिंट्या मला नीट सांग काय झाले ते. आजी काहीतरी छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्यात पण लग्न मोडणार नाहीये. मी आहे की नाही. तू काळजी करू नकोस. मी असं काही होऊ देईन का. हा आणि काकू तू आता तुझ्या तब्येतीवरती फोकस कर. कुठलाही स्ट्रेस घेऊ नकोस. मी आहे. एनिवे मी उरलेल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. काकू तू आधी खाऊन घे मग आपण निघूया. अगं घे ना तू. हे बघ पिंट्या म्हणतोय ना म्हणजे तो करेलच ना काहीतरी संसारामध्ये ना काही.